हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण आज 8 ते 10 वर्षाच्या मुलीचं बोटनेक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची आहेत ते बघणार आहोत. तर चला मग आपण सुरुवात करूयात. तर पहिले आपण मापे बघू. हे बघा, उंची 10.5 उंची आहे, 10.5. त्यामध्ये प्लस आपल्याला 1 इंच ॲड करायची आहे. छाती आहे 24, कमर आहे 22, मुंडा आहे 5.25, समोरचा गळा आहे 3.5, मागचा गळा आहे 3. तर चला मग आपण कपड्यावर कटिंग करणार आहोत. तर सुरुवात करूया. आपण आता मापे टाकायला सुरुवात करूया. उंची आहे आपली 10.5, तर आपण इथं 11.5 घेणार आहोत. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची. ब्लाऊज पीस आपण बंद भागातून टाकलेला आहे. बघा, असं बंद भाग माझ्या साईडकडून घेतला आहे. तर बोटनेकचं ब्लाऊज असल्यामुळं गळा टाकू 3 इंच, शोल्डर टाकायचं आहे 2.5 इंच आणि स्लीवलेस ब्लाऊज आहे हा. मुंडा आहे आपला 5.25 इंच. गळा आहे समोरचा 3.5 इंच. अशी मार्किंग करून घेऊ गळ्या साईडला. छाती आहे आपली 24, तर 24चा चौथा भाग होतो 6. त्यामध्ये प्लस आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे. 6 + 2 8. हे बघू शकता तुम्ही असं. आणि छोटं ब्लाऊज असल्यामुळे काय करायचं आपल्याला, आपण मोठं ब्लाऊज मोठ्या मापासाठी 1.5 इंच घेतो, तर इथं पूर्ण 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला. 1 इंचावर खूण करायची आहे आणि 1 पाऊण इंचावर खूण करायची अशी. एक समोरच्या भागासाठी आणि एक पाठीमागच्या भागासाठी. कमर आहे आपली 22, 22चा चौथा होतो 5.5. त्यामध्ये 2 इंच ॲड केल्याच्यानंतर होतं 7.5. आणि आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत याच्यात. पूर्ण 8 घेऊ टक्ससाठी. हे जॉईंट करून घेऊ. याला गोलाकार आकार देऊन घेऊ. समोरच्या भागाला आपण नंतर देऊयात. हा आपला बॅक साईडचा भाग आहे. गळ्याला असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा. हा आहे आपला समोरचा पार्ट. हा आपला बॅक साईडचा पार्ट आहे. असं आपण कट करून घेऊया. हा गळा पण आपल्याला गळा नाही कट करायचा, गळा राहू द्या. स्टिचिंगच्या वेळेस मी गळा कसा कट करायचा ते सांगते. आता हा आहे बॅक पार्ट. आपल्याला आता फ्रंट पार्ट कट करायचा आहे. तर मग आपण काय करू, हे ब्लाऊज पीस असं समोर सरकून घेऊ आणि हा त्याच्यावर असा ठेवू. हा समोरचा पार्ट आपल्याला अर्धा इंच समोरून एक्स्ट्रा घ्यायचा आहे. हा हे बघू शकता तुम्ही. हा अर्धा इंच हे हुक पट्टीसाठी आपण एक्स्ट्रा घेऊ. जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि हे अस्तरचा कपडा आहे, बट अस्तर आहे पण हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे. अशी मार्किंग करू आणि नंतर आपण याला गोलाकार देऊन घेऊ. याला असं आतल्या भागात असा गोलाकार थोडा देऊन घ्यायचा. हा आहे आपला फ्रंट पार्ट. गळा घेतला 3 इंच, गळा रुंदी 3 इंच, गळा उंची 3.5 इंच आणि याला जॉईंट करून घेऊ. याला पण असा गोलाकार देऊन घ्यायचा. चला आता कट करून घेऊ. बॅक पार्टवर आपण अगोदरच गळा टाकून घेऊयात. गळा घेऊ बघा 3.5 इंच असा. रुंदी घेऊ 3 इंच. हे याला जॉईंट करून घ्यायचं असं. हे बघू शकता तुम्ही. हे असं जॉईन केलं. याच्यातूनच आपल्याला जो आकार पाहिजे तो आपण घेऊ शकतो. आता मी इथं असा आकार देणार आहे, तुम्ही बघू शकता.
जसं पाहिजे तसा तुम्ही कपडा फिरवा. आपला हे समोरचा बंद म्हणजे आपला समोरून आपल्याला बंद घ्यायचा आहे आणि पाठीमागून ओपन भाग घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, असा गळा तयार करून घ्यायचा अगोदरच. हे असं कट करून घेऊया आता. हा मी कट केला, तो ओपन करून तुम्ही बघू शकता. हा असा आपल्याला स्टिच करायचा आहे. चला आपण ब्लाऊजचा कपडा कट करून घेऊ त्याच्यावर ठेवूनच. तर हे आपला ब्लाऊज पीस आहे. हा बंद भाग आहे. हा बंद भाग मी काय केला, माझ्या साईडला घेतला. तुम्ही बघू शकता. जसं ॲडजस्ट होईल तसं ठेवायचं. हे बघा, ब्लाऊज पीस थोडा एक्स्ट्रा सोडायचा. एखाद्या वेळेस आपल्याकडून कट करण्यात आलं का काही, त्यासाठी आपल्याला कपडा हा एक्स्ट्रा पाहिजे. असा हा कट करून घ्यायचा. आता आपला समोरचा भाग आपण कट करून घेऊया. याला पण थोडं मी एक्स्ट्रा सोडणार आहे. हे बघा, अर्धा इंच किंवा पाव इंच सोडलं तरी चालेल, पण थोडं एक्स्ट्रा सोडायचं. याचा पण आपण गळा इथं कट करून घेऊ. हा समोरचा बंद भाग असल्यामुळे आपल्याला हा असा बंदच ठेवायचा आहे. दोन्ही साईडला शिवायच्या वेळेस टक्स कसे घ्यायचे मी तुम्हाला सांगते. हे बघा, समोरचा गळा मी असा गोलाकारात कट करून घेते. तर आपले दोन्ही भाग रेडी आहे कट करून. हा झाला आपला समोरचा पार्ट. हा आहे आपला बॅक साईडचा पार्ट. हे बघा मी किती एक्स्ट्रा सोडले. असं एक्स्ट्रा सोडायचं प्रत्येक वेळेस. बघा, दोन्ही आपली रेडी आहे. तर आपण स्टिच करून घेऊ. हा स्लीवलेस ब्लाऊज आहे, त्यामुळे याच्या स्लीव्स कट करण्याची काही गरज नाही.